हॅलो गाईज, तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे रविवार। माझं नाव शिवम आहे। आज आई म्हणली आज तू ब्लॉग कर, आज रविवारचा दिवस म्हणून आज मी ब्लॉग करणार आहे। तर आई आज आपल्यासाठी स्पेशल म्हणजे पालक पराठे करणार आहे। तर या ठिकाणी आईने पराठ्यासोबत खायला नारळाची चटणी केलेली आहे। आपण पराठा हा दही सोबत पण खाऊ शकतो, पण आम्ही नारळाची चटणी केलेली आहे। आपला पराठा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। तुम्ही पण पराठा खायला या। आवडला का पराठा? चटणी कस काय? एकदम भारी। 3 खूपच आवडलेली दिसत मग तुला काय? या ठिकाणी आजी नाश्ता करत आहे। आजी, तू काय नाश्ता करत आहे? मी सॅलड खाते। आज संडे असल्यामुळे आईने परोठा बनवलेला आहे, त्यामुळे चटणी आणि परोठा अगदी टेस्टी झालेला आहे। दररोज मी सॅलड खाते, पण आज तिच्या आग्रहास्तव पराठा आणि चटणी खाते। चाललंय शिवम आजीचे केस ड्राय करतो ड्रायरने। शिवम, सलून खोलायचं का आपल्याला? सलून खोलायचं का रे? छान हेअरस्टाईल करशील ना तू? हे बघा आमच्या पप्पांनी काय केले, चार्जरवर आरके लिहिले, म्हणजे त्यांचं चार्जर ओळखू येण्यासाठी बरं का। कुठं गेले ना तर चार्जर कोणी घेतला तर आपला चार्जर कोणता आहे हे ओळखू येण्यासाठी त्यांनी आरके लिहिले। आणि ना हे ग्रिल मशीन ते आम्हाला शॉपिंगच्या कुपनवरती भेटलं होतं। ते ग्रिल मशीन काढलं, सकाळी मला म्हटला की आपण याच्यावरती काहीतरी रेसिपी बनवते, ओपन कर। त्याने एक्साइटमेंटमध्ये काढलं आणि मित्र बोलवायला आला खेळायला की हे असंच ठेवलं आणि खेळायला निघून गेला बघा। त्याचं खूप चाललं होतं आणल्यापासून, आता बरेच दिवस झाले हे मशीन आणलेले, आणि म्हणजे भेटलं होतं आम्हाला शॉपिंगच्या कुपन वरती, आणि तो म्हणत होता की आज काहीतरी रेसिपी बनव। आता रेसिपी बनवायची म्हटल्यानंतर त्याला पाहावं लागेल कुठली रेसिपी याच्यावर बनते। म्हणजे हे ग्रिल मशीन आहे बेसिकली, आपण याच्यावरती कबाब वगैरे ग्रिल जे रेसिपीज असतात त्या बनवू शकतो। पण आता आज काही रेसिपी नाही बनवणार, तर लवकरच बनवेन आणि ती तुम्हालाही दाखवेल, शेअर करेल मी कशी बनवली ती। तर आता सध्या हे पॅक करून ठेवते मी। तो गेलाय खेळायला तसंच हे ठेवून, आता मलाच हे पॅक करून ठेवावं लागेल। तो मला बोलला होता मी आल्यावर ठेवतो, पण मुलांचं कसं आहे माहितीये ना, तर चला पॅक करून ठेवते। त्याच्यासोबत हे बाउल्स, हे स्पून वगैरे पण भेटले बघा। याचा रेसिपीसाठी उपयोग नाही, हे फ्री भेटले त्याच्यावरती। मला वाटतंय बहुतेक हे बाउल आपण मॅरिनेट वगैरे करतो ना, सपोज चिकन टिक्का वगैरे बनवायचा असेल तर त्याच्यासाठीच असेल। आणि हे छोटे बाउल्स आणि स्पून आपलं खाण्यासाठी। आणि याच्यामध्ये बघा हे पण भेटलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण ते कबाब वगैरे लावतो ना, टिक्का वगैरे। एक हातात कॅमेरा आहे त्यामुळे मला दाखवता येईल। हे बघा हे असं। आणि आता हे पाहिले, आता तो काही बनवल्याशिवाय याच्यावरती राहणार नाही, सारखं पाठीमागच लागल माझ्या, कधी बनवते। याचे लिफलेट वगैरे आहेत, पाहूयात काय कसं बनवायचं। याच्यावरती हे एक रेसिपी बुक पण आहे बघा, याच्यामध्ये रेसिपी आहेत कुठल्या बनवायच्या।
बऱ्याच 7-8 रेसिपी आहेत मला वाटतं याच्यावरती. इथं रेसिपी दिलेत बघा, एवढ्या रेसिपी याच्यात होतात. तर याच्यातले आपल्याला काय काय बनवता येतील ते पण पाहावं लागेल. काय रेशमी चिकन टिक्का, पनीर टिक्का, BBQ, गोभी, कॉर्न ऑन द कॉब, ग्रिल श्रिम्स, मटन सीख कबाब, रोस्टेड स्वीट पटॅटोज, ग्रिल्ड ॲस्ट्रोट व्हेजिटेबल्स तंदुरी स्टाईल, ग्रिल फिश चिकन ग्रिल तंदुरी स्टाईल. आता आपण हे आपल्या स्टाईलनी बनवणार आहे. आई आणि पप्पा पण आज लग्नाला गेलेत. त्यांना आज 2 लग्न आहेत, एक दुपारी आणि एक संध्याकाळी. दिवसभर ते काही लग्नालाच आहेत. तर येतील ते पण संध्याकाळपर्यंत. शिवम पण गेला खेळायला. माझी पण काही राहिलेली काम आहेत ते आता करून घेते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. तर माझे ब्लॉग बघत जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक शेअर तर तुम्ही करतच असताल. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.